कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। 498 चा गैरवापर होत आहे का? 498 बदलला जावा का? किंवा 498 हे असेच दाखल होत असताना त्याच्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही का? तर याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे आणि कधी सांगितलेलं आहे आणि त्याचा तुमच्या केसला कसा फायदा होईल याच्याबद्दलचा मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे। अगदी मन लावून पहा। तुम्ही अनेक केसेस करता आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमच्या पत्नीद्वारे तुमच्यावर वेगळ्या केसेस होतात, त्यावेळेस काय काय घडतं आणि काय काय आपण करायला पाहिजे याचं देखील नॉलेज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल। त्यामुळे पहा 498 चा गैरवापर। ओके, तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो, आपला चॅनल मराठी कायदाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो आजकाल आपण पाहतो अनेक वेळा खोट्या 498 दाखल होत आहेत किंवा नंतर डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल होते वगैरे वगैरे। पती आणि पत्नीचे वाद झाल्यानंतर आपण अनेक वेळा, मी सांगतो अनेक वेळा या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं आहे की अनेक वेळा पतीच्या साईडची लोक त्याला सांगतात थांब थोड्या दिवस केस करूया, थांब थोड्या दिवस चर्चा करूया, थांब थोड्या दिवस ते पाहुण्यांना भेटूया, पाहुण्यांची मीटिंग करूया। पाहुणे कोण? ज्यांना काही कळत नाहीये, ज्यांना कायद्यामधलं काही कळत नाहीये। कायद्याद्वारे हे पाहुणे अशिक्षित आणि हे अशिक्षित पाहुणे मीटिंगला येणार, तिसऱ्याच मुद्द्यावर बोलणार, वाद आणखीन वाढवणार किंवा आपण काय करणार आहे याची आयडिया पुढच्या बाजूला नक्कीच देणार आणि मग पुढची बाजू मीटिंग मध्ये उठणार आणि तुमच्यावर केस दाखल करणार। म्हणजे काय, त्या पती पत्नीचं किंवा त्या पती जर कोण दुश्मन असेल तर ते घरचे जास्त, पोलीस स्टेशन किंवा कोर्ट किंवा आम्ही लोक नंतर म्हणा, कोण आम्हाला नाव ठेवतं, कोण कोर्टाला ठेवतं, पोलिसांना ठेवतो, तुमच्या घरचे तुमचे जास्त दुश्मन आहेत आणि त्याच्या ऐकणारे तुम्ही बिंडोक, तुम्ही जास्त स्वतःचे दुश्मन आहात। तर अशा केसेस ज्या ज्या वेळेस दाखल होतात, अशा केसेस 498 ज्या ज्या वेळेस फाईल होत असतात, तर त्यावेळेस होणारा मनस्ताप याची व्याख्या करता येणार नाही हे मला मान्य आहे। परंतु या केसेस होत असताना मग ह्या कायदा बदला आणि ह्या कायदा बदललाच पाहिजे, ह्या कायदा राहिलाच नाही पाहिजे किंवा या कायदा नुसता मेकॅनिकली दाखल होत आहेत, म्हणजे मशीननं दाखल केल्यासारखे काय पण आमच्या विरुद्ध दाखल होतंय आणि त्याच्यावर कोर्टात सुनावणी होती, असं अनेक लोकांचं म्हणणं आहे। तर अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा, अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा या सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेल्या केसमध्ये, याचाही निकाल आताच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेला आहे, अतिशय सुंदर निकाल आहे आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अक्षरशः त्या सुप्रीम कोर्टाला असं म्हणण्याची पाळी आलेली आहे की अशा केसेस जर होत असतील, अशा खोट्या केसेस दाखल होत असतील तर केंद्र सरकारने, युनियन ऑफ गव्हर्नमेंटने हा कायदा बदलण्याचे, याचा मिसयूज रोखण्याचा, याचा जो गैरवापर होत आहे पती विरुद्ध, त्याच्या नातेवाईकांविरुद्ध, त्याच्या आई विरुद्ध, वडिलांविरुद्ध, बहीणविरुद्ध, जावयाविरुद्ध, त्याच्या मेहुण्याविरुद्ध, या सर्व लोकांविरुद्ध जो वाईट प्रकारे गैरवापर या केसेसचा होत आहे, 498 चा होत आहे। 2005 पासून एक नवीन कायदा सापडला डोमेस्टिक व्हायलन्स, त्याचा गैरवापर होत आहे। या केसेसचा गैरवापर होणं कुठेतरी थांबवलं पाहिजे असं स्वतः आता सुप्रीम कोर्टाने अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा या केसमध्ये म्हटलेलं आहे। त्या केसचा तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर तो नंबर देखील मी तुम्हाला देतो। त्या केसचा नंबर आहे बघा मित्रांनो, सायटेशन आहे 2024 SC 343। असं जरी तुम्ही सर्च केलं किंवा अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असं जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला हे सायटेशन मिळून जाईल आणि या सायटेशन मध्ये फक्त केंद्र सरकारला जे सूचना केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे, फक्त हेच नाही तर तुम्हाला तुमच्या केसशी रिलेशन असलेल्या अनेक गोष्टी मिळतील मित्रांनो। त्या गोष्टी तुम्हाला सांगतो, तर त्यासाठी व्हिडिओ केलेला आहे हा खास की मित्रांनो आपल्या या केसमध्ये किंवा या अचिन गुप्ताच्या केसमध्ये अशीच तुमच्या माझ्याबद्दल घडणारी गोष्ट घडलेली आहे की त्याची पत्नी नांदत नव्हती, त्याचा छळ करून, चांगला त्याला क्रुएल्टी करून, त्याला पार जीवन नको करून ती माहेरी निघून गेली। आता ती माहेरी निघून गेल्यावर या पतीकडे काय पर्याय राहिले तुम्ही सांगा? आपण सांगतो की नोटीस पाठवू नका, पोलीस चौकशी करा। ती पोलीस चौकशी कशी करतो ते आम्हाला माहिती, त्याबद्दल बऱ्याचशा पापड बेलावे लागतात, त्यावेळेस आम्हाला पतीला न्याय देता येतो। आणि मग या पोलीस चौकशीमध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी केलेल्या असतील किंवा तुम्ही कधी कुणाच्या इतर सल्ल्याने तुम्ही तुमच्या कुठल्या केसेस करत असाल, त्या तुमच्या वेगवेगळ्या पल्ल्याने, वेगवेगळ्या टप्प्याने, वेगवेगळ्या स्टाईलने तुम्ही दाखल करता कोणती केस? डिवोर्सची केस। आता डिवोर्सची केस दाखल केल्यावर तुमच्या त्या पत्नीला आले जाग
आणि त्या पत्नीला जाग आली आणि तिनं भरमसाठ केस दाखल करण्याचा लावला रतीब. एक डिवोर्सच्या केसचं तुम्हाला तिला समन्स मिळालं की निघालीच कोर्टात, निघालीच तिच्या वकिलांकडे, निघालीच तिच्या आवडत्या नातेवाईकांकडे आणि त्यांच्यातर्फे त्यांचे सल्ले ऐकून 498 ची खोटी तक्रार म्हणजे 85 BNS, डोमेस्टिक व्हायलन्सची खोटी तक्रार, अजून पुढे जाऊन एखादी तर नांदायची पण टाकते. आजपर्यंत दिलेला त्रास राहिला साईडला आणि आता ही म्हणते मला नांदायचंय. तू दिलेला त्रास जर नसता तर त्या बाबाने डिवोर्स दाखल केला असता का, किंवा काही माझ्याकडे कंप्लेंट अशा देखील येतात, त्याच्याबद्दलही बोलू आपण. त्याही महिलांना मला एक सल्ला द्यायचा छोटासा की त्यांनी काही फारसं केलेलं नसतं पण पतीनं डिवोर्स दाखल केलेला आहे आणि मग या रडत बसतात. तर माझं म्हणणं आहे की त्याने एकदा डिवोर्स दाखल केलाय याचा अर्थ ही हेट्स यू. आता त्याला प्रेम राहिलेलं नाहीये. आता तुम्ही जाऊन किती त्याच्या डोक्यावर बसला, आता किती गोड गुलाबी लावली तर काही होणार आहे का. वेळ निघून गेलेली असते. ज्या वेळेस एखाद्या पार्टीद्वारे डिवोर्स केलेला असतो, माझा स्वतःचा सल्ला आहे, उगाच त्याच्या मागे पळत बसायचं नाही. तो पुरुष असो स्त्री असो, भावनांना महत्व नाही. अनेक वेळा सांगितलेलं आहे. केस कुठं चालू आहे? कोर्टात. तुमचं काय चाललेलं आहे? भावना. आई वडिलांपाशी असतात भावना. इथं कोर्टात बायको नवऱ्यासमोर भावना असत्या तर कोर्टाला डिवोर्सच्या केसेस घ्याव्या लागल्या नसत्या. भावना शून्य होऊन बना तर केस जिंकाल. तर या केसमध्ये असंच परिस्थिती घडलेली होती आणि त्या केसमध्ये एका पतीने दाखल केला होता घटस्फोट. त्याच्या आधीची काय प्रक्रिया केली असेल ती केली असेल आणि ती घटस्फोटचे केस दाखल केल्यावर 498 ची केस, डोमेस्टिकची केस अशा खोट्या तक्रारी दाखल केल्या गेल्या आणि त्याची झाली सुनावणी सुरू. मग त्या केसमध्ये आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की फक्त नवऱ्याने डिवोर्सची केस दाखल केली म्हणून नंतर दाखल केलेल्या तक्रारी या फक्त मशीनने दाखल केल्यासारख्या, मेकॅनिकली दाखल केल्यासारख्या, ऑटोमॅटिक दाखल केल्यासारख्या तक्रारींना दखल देऊ नये. तशा पद्धतीने दाखल केलेल्या तक्रारी बंद करायला हव्यात. म्हणून मान्य न्यायालयाने अचिन गुप्ता यांना त्या खोट्या केसेस मधनं काढून टाकलं, बरी केलं, क्वॅश केलं आणि त्यांना या केसेस मधनं सोडवलं. आता अचिन गुप्ता सुटले, तुम्ही कसं सुटणार? अचिन गुप्तांच्या केसची स्टाईल वापरून तुम्ही मान्य न्यायालयात तुमच्या विरुद्ध जिथं खोट्या केसेस आहेत तिथं तुमच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशन्स करा. त्या केसेसमध्ये करा. परिस्थिती असेल तर हायकोर्टमध्ये जा, आणखीन परिस्थिती असेल तर सुप्रीम कोर्टात जा. परंतु या केसेसमुळे आता तुम्हाला केसेस दाखल करताना, तुमच्या विरुद्ध दाखल होताना थोडासा प्रतिबंध होईल. किंवा तुम्ही या केसची नक्कल तुमच्या पोलिसांना देखील पाठवून द्या की असा मी डिवोर्स दाखल केलेला असताना आता माझ्या विरुद्ध होणाऱ्या खोट्या तक्रारी रोखणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तुमचं देखील काम आहे. त्यामुळे आता अचिन गुप्ता या केस प्रमाणे फक्त मेकॅनिकली माझ्यावर केस दाखल करू नका. एखादी केस माझ्यावर दाखल करायची असेल तर त्याला पुरावा हवा. पुरावा नसेल तर गेट आउट. तर मित्रांनो, अचिन गुप्ता या केसचा फायदा घ्या आणि खोट्या केसेसला लढा. मराठी कायदा तुमच्या सोबत आहे. हे ज्ञान इतरांना पण मिळावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपला चॅनल पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत मला आपली रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.